इयत्ता 8वी सराव संच 1.3 खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. प्रश्न क्रमांक 1 9/37. तर ही परिमेय संख्या आपल्याला दशांश रूपात लिहायची आहे. या ठिकाणी 9 आहे तो अंश आहे आणि 37 छेद आहे. 9 ला 37 ने भागल्यानंतर जो भागाकार येईल ते या परिमेय संख्येचं उत्तर असेल. तर आपण भागाकार करूयात. नऊ भागिले 37. आता 9 हे 37 पेक्षा लहान आहे म्हणून आपण प्रथम शून्याने भाग देऊयात. 9 वजा 0 9. आता आपल्याला 9च्या पुढे एक शून्य घ्यायचा असेल तर भागाकारामध्ये आपण या शून्याच्या पुढे दशांश चिन्ह दिलं की आपण 9च्या पुढे एक शून्य घेऊ शकतो. एकदा दशांश चिन्ह दिलं की आपण प्रत्येक वेळेस जे काही बाकी उरल त्या बाकीच्या पुढे एक शून्य घेऊ शकतो. आता इथं 90 झालं तर 37च्या पाड्यामध्ये 90 आहे का ते आपण पाहूयात, किंवा 90 पेक्षा छोटी परंतु 37च्या पाड्यातील संख्या आपण घेऊयात. 37 एक 37, 37 दुने 74, 37 त्रिक 111, 37 चोक 148. तर 90 37च्या पाड्यामध्ये नाही आहे. मग 90 पेक्षा लहान 74 ही संख्या आपण घेतली म्हणजे 2चा भाग बसेल. 37 दुने 74, 90 मधून 74 गेले, बाकी 16. आता 16 वरती आपण एक शून्य घेतला, 160 होतील. कितीचा भाग बसेल तर 37 चोक 148. 4चा भाग बसला. 160 मधून 148 गेले, बाकी उरली 12. 12 वरती पुन्हा आपण एक शून्य घेतला. आता 3चा भाग बसेल. 37 त्रिक 111, वजाबाकी केली, 120 मधनं 111 गेले, बाकी उरली 9. आता बघा की 9च्या पुढे जर आपण शून्य दिला आणि पुन्हा आपला 2चा भाग जाईल म्हणजे उत्तरामध्ये 0 दशांश चिन्ह 2 4 3. आणि आपण जर 9च्या पुढे शून्य दिला तर पुन्हा आपला 2चा भाग बसेल म्हणजे 2चा भाग दिल्यानंतर आपण या ठिकाणी बघा 90 मधून 74 गेले, 16 उरेल. पुन्हा आपण 16च्या पुढे शून्य दिला की पुन्हा आपल्याला
4चा भाग बसेल, म्हणजे की ही भागाकाराची क्रिया कधीच पूर्ण होणार नाही आणि आपल्याला जो उत्तर मिळेल ते परिमेय संख्येचं अखंड परंतु आवर्ती रूप मिळेल, म्हणजे आपलं उत्तर असेल 9/37 बरोबर 0.243 आणि 243 हे अंक पुन्हा पुन्हा आवर्ती होतील, म्हणून आपण या अंकांच्या वरती आडवी रेष दिली, याला बार असे म्हणतात. हे झालं आपलं 9/37 या परिमेय संख्येचं दशांश रूप. दुसरं उदाहरण पाहूयात. (18/42) तर आपण 18 हा अंश आहे आणि 42 हा छेद आहे. या अंशाला व छेदाला 6ने जर भाग दिला तर आपल्याला संक्षिप्त रूप मिळेल 18/42. अंशाला आणि आपण छेदाला जर 6ने भागलं तर आपल्याला 6त्रिक 18 आणि 6 42 3/7. आता आपण 3 ला 7ने भागूयात. 3/7. 3 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण शून्याचा भाग दिला. तीन मधून शून्य गेले 3. आता प्रथम आपल्याला 3च्या पुढे शून्य द्यायचं असेल तर या शून्यापुढे आपण दशांश चिन्ह दिलं आणि आपण 3च्या पुढे एक शून्य घेतला. एकदा दशांश चिन्ह दिलं की आपण प्रत्येक वेळेस जे काय बाकी उरेल त्याच्या पुढं एक शून्य घेऊ शकतो. आता 30ला 7ने भागायचं आहे तर 4चा भाग बसेल 7×4 = 28. 30 मधून 28 गेले, बाकी उरली 2. पुन्हा आपण 2 वरती शून्य घेतला. 7 दुने 14 म्हणजे 2चा भाग बसेल 20 मधून 14 गेले 16. 20 मधून 14 गेले 6. 6च्या पुढे आपण एक शून्य घेतला. आता 7×8 = 56 म्हणजे 8चा भाग बसेल 60 मधून 56 गेले, बाकी उरली 4. 4च्या पुढे आपण एक शून्य घेतला. 7×5 = 35. 5चा भाग बसेल 40 मधून 35 गेले 5. 5 वरती आपण एक शून्य घेतला. 7×7 = 49. 50 मधून 49 गेले,
बाकी उरली 1. 1 वरती आपण 0 घेतला. आता 1 चा भाग बसेल. 7 1 7. 10 मधून 7 गेले 3. आता या 3 वरती जर आपण 0 दिला तर इथून पुढे म्हणजे पुन्हा हेच अंक रिपीट होतील. 4 2 8 5 7 1. बघा 3 वरती आपण 0 दिला तर पुन्हा आपल्याला 4 चा भाग बसेल आणि बाकी उरेल 2. परत 2 वरती आपण 0 दिला तर 2 चा भाग बसेल. अशा प्रकारे आपल्याला 4 2 8 5 7 1 हेच अंक पुन्हा पुन्हा रिपीट होतील आणि या ठिकाणी भागाकाराची क्रिया कधीच पूर्ण होणार नाही. म्हणून आपलं उत्तर असेल, या ठिकाणी आपण थांबायचं आणि आपलं उत्तर असेल 18/42 बरोबर 0.42851 हेच अंक पुन्हा रिपीट होतील म्हणून याच्यावरती अशी आडवी रेष द्यायची. हे झालं 18/42 या परिमेय संख्येचं दशांश रूप. प्रश्न क्रमांक 3 9/14. तर आपण 9 ला 14 ने भाग देऊयात. 9 ही संख्या 14 पेक्षा लहान आहे म्हणून 0 चा भाग देऊयात. 9 मधून 0 गेले 9. आता इथं मी दशांश चिन्ह दिलं आणि 9च्या पुढे 1 0 घेतला. एकदा दशांश चिन्ह दिलं की आपण प्रत्येक वेळेस जी काही बाकी उरते त्या बाकीच्या पुढे 1 0 घेऊ शकतो. आता 14च्या पाड्यात 90 आहे का? तर 14च्या पाड्यामध्ये 90 नाही. 14 सख्ख 84 म्हणजे 6 चा भाग बसेल. 84 आपण या ठिकाणी लिहिलं. 90 वजा 84 बाकी उरली 6. 6च्या पुढे मी 0 घेतला 60. 4 चा भाग बसेल. 14 चोक 56. 60 वजा 56 बाकी उरली 4. पुन्हा मी 4च्या पुढे 0 घेतला. 14 दुने 28. 40 मधून 28 गेले बाकी उरली 12. 12 वरती मी 0 घेतला 120. 14 7 98 आणि 14 8 112 म्हणजे 8 चा भाग बसेल. 120 वजा 112 बाकी उरली 8. 8च्या पुढे मी 0 घेतला. परिमेय संख्यांचा भागाकार ही खूप लॉंग प्रोसेस असते. तर आता 14 पंचे म्हणजे 5 चा भाग बसेल. 14 पंचे 70.
80 मधून 70 गेले 10, 10 वरती मी शून्य घेतला 100. आता 14 7 98, बाकी उरली 2, 2च्या पुढे मी शून्य घेतला 14 दून 14 एक 14, 1 चा भाग बसला 20 मधून 14 गेले बाकी उरली 6. आता 6च्या पुढे जर मी शून्य दिला, थोडं मी तुम्हाला कच्चं करून दाखवतो. जर आपला भागाकार इथपर्यंत आलेला आहे, मी जर 6च्या पुढे शून्य दिला, आपलं 0.चिन्ह 6 4 2 8 5 7 1. आता पुन्हा मी या 6च्या पुढे शून्य दिला तर 60 होईल. पुन्हा आपल्याला 4चा भाग बसेल 14 चौक 56, बाकी उरेल 4. पुन्हा 4 वरती जर शून्य दिला तर 14 दुने 28, म्हणजे 4 2 8 5 7 1. हेच अंक पुन्हा पुन्हा रिपीट होतील, आवर्ती होतील आणि भागाकाराची क्रिया ही अखंडपणे चालू राहील. त्यामुळं आपण इथं थांबायचं. इथं बघा, म्हणजे हीच क्रिया, भागाकाराची क्रिया पुन्हा पुन्हा रिपीट होईल. तर मग आता आपण उत्तर लिहूया. 9/14 बरोबर 0.6 4 2 8 5 7 1. तर यापैकी 4 2 8 5 7 1 हेच अंक पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहेत. म्हणून आपण या अंकावरती आडवी रेष दिली. हे झालं 9/14 या परिमेय संख्येचं दशांश रूप. चौथं उदाहरण पाहूयात. ऋण 103/5. तर आता भागाकार करेपर्यंत ऋणचिन्ह थोडं बाजूला ठेवूयात, पण ज्यावेळेस आपण उत्तर लिहिणार आहोत त्यावेळेस हे ऋणचिन्ह आपल्याला उत्तरामध्ये लिहावं लागतं. (103/5). आता 5 न या 10ला भाग बसेल. 5 दुने 10, वजाबाकी केली 10तून 10 गेले, बाकी उरली 0. 3 आपण खाली घेतले. आता 3 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण प्रथम शून्याचा भाग दिला. 5 0 0. 3 मधून शून्य गेले 3. आता इथं 20च्या पुढे आपण दशांश चिन्ह दिलं आणि 3च्या पुढे 1 शून्य घेतला. 5च्या पाड्यामध्ये 30 आहे का? तर आहे. 5 सख
30, 6चा भाग बसेल, 30 मधून 30 गेले 0. या ठिकाणी बाकी 0 उरली, म्हणजे भागाकाराची क्रिया पूर्ण झाली. 20.6 हे 103/5 या परिमेय संख्येचं खंडित रूप आहे. ज्यावेळेस भागाकाराची क्रिया पूर्ण होते त्यावेळेस जो दशांश म्हणजे दशांश रूप येतं ते खंडित असतं. आपल्याला उत्तर मिळेल ऋण 1/3 ऋण 103/5 बरोबर 20.6. ऋण चिन्ह द्यायला विसरायचं नाही, म्हणजे उत्तर आलं ऋण 20.6. पाचवा प्रश्न, ऋण 11/13. तर आता आपण भागाकाराची क्रिया करेपर्यंत ऋण चिन्ह थोडं बाजूला ठेवलं. 11/13. 11 ही संख्या 13 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण शून्याचा भाग दिला. 11 मधून 0 गेले 11. आता शून्याच्या पुढे मी दशांश चिन्ह दिलं आणि 11च्या पुढे एक 0 घेतला, आलं 110. 13च्या पाड्यात 110 आहे का? तर नाही. 110 पेक्षा लहान संख्या 13 8 104. 8चा भाग बसला, 13 गुणिले 8 केलं 104 येतं. 110 मधनं 104 गेले, बाकी 6 उरेल. 6च्या पुढे 0 दिला, आता 4चा भाग बसेल. 13 चौक 52, वजाबाकी केली, 60 मधून 52 गेले, बाकी उरली 8. 8च्या पुढे मी 0 दिला, 80. आता कितीचा भाग बसेल? 13 78. 80 मधून 78 गेले, बाकी उरले 2. पुन्हा मी 2च्या पुढे 0 घेतला. 13 1 13. 20 मधून 13 गेले, वजाबाकी केली, 7. 7च्या पुढे मी 0 घेतला. आता भाग बसेल 13 5 65. 70 मधून 65 गेले, बाकी उरली 5. 5च्या पुढे मी 0 घेतला. आता 13 2 26, 13 त्रिक 39. 3चा भाग बसेल, 50 वजा 39, बाकी उरले 11. आता या ठिकाणी पहा, ज्यावेळेस आपण 11ला 13ने भागलं होतं, म्हणजे
आपल्याला 8 मिळालं होतं शून्य घेतल्यानंतर ना 11च्या पुढे. जरी आपण ह्या 11च्या पुढे शून्य घेतलं तरी आपल्याला आपला 8चा भाग बसेल, म्हणजे 0.8 4 6 1 5 आणि 3. आता 11च्या पुढे मी जर शून्य घेतलं तर मला पुन्हा 8चा भाग बसेल, पुन्हा 6 उरेल, पुन्हा 4चा भाग बसेल, पुन्हा 8 बाकी उरेल आणि 8च्या पुढे मी शून्य घेतलं, पुन्हा 6चा भाग बसेल, म्हणजे 8 4 6 1 5 3 हे अंक पुन्हा पुन्हा रिपीट होतील, त्यांची एक सायकल तयार होईल. म्हणून आपण इथं थांबायचं. हे परिमेय संख्येचं अखंड आणि आवर्ती रूप आहे, म्हणून आपण उत्तर लिहायचं ऋण 11/13 बरोबर 0.8 4 6 1 5 3 आणि हे अंक पुन्हा पुन्हा रिपीट होतील, म्हणून आपण याच्यावरती आडवी रेघ द्यायची, याला बार म्हणतात. आणि ऋण चिन्ह द्यायला विसरायचं नाही, म्हणजे आपलं उत्तर आलं असतं ऋण 0.8 4 6 1 5 3 आणि वरती आडवी रेष. जेवढे अंक रिपीट होतात तेवढ्याच अंकाच्या वरती आडवी रेष द्यावी लागते.